नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे सुके बोंबलाचे 3 प्रकार. तर सुके बोंबलाचे 3 प्रकार मध्ये मी डाळी सुके बोंबील बनवत आहे, मसाला बोंबील बनवत आहे आणि सुक्या बोंबल्याची चटणी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मी बनवत आहे कांद्यातले सुके बोंबील. तर मी हे सुके बोंबील घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य आहे: कांदा घेतलाय, फोडणीला लसूण घेतलेली आहे, टोमॅटो, मालवणी मसाला, हळद, मिरची पावडर, सोलं आणि चवीप्रमाणे मीठ. तर आता हे बोंबील कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवते. हे आपल्याला ही तोंड आहेत ना, ही थोडी कट करून घ्यायची असं, आणि ही पाठची शेपटी. आणि हे ना असं हाताने पण हे साईडचे पंख असतात ना, ते असे पण निघतात असे. आता मी हे कांद्यातले बोंबील करणार आहे ना, तर ह्याचे एकाचे मी 2 भाग करणार असं. आणि आपल्याला ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची. अशी थोडी अशी तोंड उडवायची आणि ही शेपटी आणि हे साईडचे असे पंख काढायचे. हे अगदी सोपं आहे आणि हे छान केल्यावर ना छान लागतात पण असे. हे असे मी साफ करून सगळे घेणार आहे. आता हे अशा प्रकारे मी बोंबील सगळे कट करून घेतले आहेत आणि व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले आहेत. आपले बोंबील पण भिजले आहेत पाण्यामध्ये बघा. आता हे मी गॅसवर एक भांडे ठेवून त्याच्यात तेल टाकून घेतले. तेल आपलं गरम झाले आहे. तर त्याच्यात लसूण टाकते फोडणीसाठी. लसूण थोडी परतवूया. ह्याच्यात मी हा कट केलेला कांदा घालून घेते. कांदा पण आपला व्यवस्थित परतवून घेऊया. कांदा आता आपला कांदाही परतवून झालाय. आता ह्याच्यात मी आपले कट केलेले कापलेले बोंबील आहेत ना, ते घालून घेते. साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण चविष्ट रेसिपी आहे. आता ह्या कांद्यात हे आपल्याला सगळे परतवायचे बोंबील. अशी पावसामध्ये ना छान चव येते ह्याला, सुकी मच्छीला. आता त्याच्यात थोडी हळद घालून घेते, मालवणी मसाला, थोडी मिरची पावडर कलरसाठी करून घेते. थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेते. मीठ जरा थोडंसंच घालते, कारण सुकी मच्छी मला कसं मीठ असते ना, त्याच्यामुळे आपण थोडंच घालायचं मीठ. मीठ पण ह्याच्यात परतवून घेते सगळं. आणि ह्याच्यात आपल्याला पाणी नाही घालायचंय. आपल्याला ह्याचे कांद्यातले सुके करायचे बोंबील. आता मी ह्याच्यावर एक झाकण ठेवून, आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे, झाकण ठेवून थोडंसं पाणी घालून घेते वर. आता आपल्याला ह्याला मंद आचेवर शिजवायचे.
5 मिनिटे झाकण ठेवून शिजून घ्यायचे. आपले बोंबलाचं भाजी झालेली छान असे झाले. तर मी याच्यात सोडा घालून घेते. तर आता मी बनवत आहे सुके बोंबील फ्राय. तर हे सुके बोंबील आहेत आपले आणि त्याच्यासाठी हे लागणारे साहित्य आहे हळद, मिरची पावडर, मालवणी मसाला, मीठ आणि आगूळ. आता हे बोंबील आहे ना मी फ्राय साठी कट करून घेत आहे. त्याला आपल्याला अख्खेच ठेवायचे, फक्त ही वरची डोकी काढायची थोडी थोडी आणि खालची शेपूट. आणि हे बाकीची पीस आहेत ना बाजूची छोटी छोटी ती काढून घ्यायची. काढून घ्यायची आणि ह्याला आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचे. अशाच प्रकारे सगळी आपल्याला बोंबील साफ करून घ्यायचे. साफ करून घ्यायचे. तर हे आपले फ्राय बोंबील मी भिजत ठेवलेले अशा प्रकारे भिजले आहेत बघा, छान असे बघा. आता ह्याला मी मसाला लावून घेते. हे आपल्याला पाणी काढून टाकायचे सगळं. आता ह्याच्यात मी हळद घालून घेते थोडी, मिरची पावडर, मालवणी मसाला. तुमच्याकडे कोणताही असेल ना तिखट मसाला तो तुम्ही वापरू शकता. आणि थोडस मीठ जरा कमीच घालायचं कारण खारटपणा असतो. आणि मी हे आगूळ घेतले कोकमाचं, लिंबू पण असेल तर तुम्ही पिळू शकता. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे. त्याला सगळ्याला मसाला लागला पाहिजे. थोडा कमी वाटतो मला मसाला, थोडा अजून टाकून घेते. असा आपल्याला मसाला लावायचा आहे. ह्याला मी थोडं ना तांदळाचं पीठ लावून घेते थोडस. बोंबील ना छान असे कुरकुरीत होतात, खायला असे नुसते पण छान लागतात हे. आता मी हा गॅसवर तवा ठेवलाय, त्याच्यावर तेल घालून घेतलंय. तेल आपलं तापलं आहे, त्याच्यात बोंबील घालून घेते. तर आता आपण परतवून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपले हे छान बोंबील बघा खरपूस भाजले गेले आहेत, छान कुरकुरीत झाले. तर आता बनवत आहे सुक्या बोंबलाची चटणी. त्याच्यासाठी मी हे असे डोकी काढलेले आहेत, फक्त ते बोंबील घेतले आहेत
आणि त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आता हे सुके बोंबील आहे ना, मी गॅसवर भाजून घेते. आपल्याला भाजून घेऊन ठेचायचे ते बोंबील. आता गॅसवर मी भाजते. अशा प्रकारे आपल्याला गॅसवर हे बोंबील भाजून घ्यायचे. छान लागते ही चटणी पण. तर बघा हे अशा प्रकारे आहेत ना, आपल्याला बोंबील गॅसवर भाजून घ्यायचे. तर आता हे मी खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, 4 मिरच्या लवंग्या घेतल्या अशा बारीक. आपल्याला आवडेल तेवढ्या प्रमाणे घ्या. लसूण. आता हे मी मिक्सर मधनं वाटून घेते. एकदम बारीक नाही वाटायचे, थोडस जाडसरच ठेवायचे. थोडस मीठ घालून घेते. आता ही अशी चटणी आपली वाटून झाली आहे बघा. अशी थोडी जाडसरच ठेवायची, बारीक नाही करायची. आता ही प्लेट मध्ये अशी काढून घेते. आता हे बोंबील आपण भाजलेले आहेत ना, ह्याला आपल्याला असेच तोडून असे कुस्करून त्याच्यात मिक्स करायचे चटणीमध्ये. आता तुम्ही ठेचू पण शकता, हाताने पण कुस्करू शकता. असे तोडून चटणीमध्ये मिक्स करायचे. आता मी हे सगळे बोंबील ह्याच्यात तोडून टाकले. आता हे आपल्याला ही सगळी मिक्स करायची आहे ह्याच्या बोंबला सकट चटणीमध्ये. असं सगळं मिक्स करून घ्यायचे. आता आपली चटणी तयार आहे. भाकरी सोबत ही छान लागते चटणी. आपल्या सुक्या बोंबलाची तिन्ही रेसिपीज तयार आहेत. तर खूप चविष्ट लागतात हे. आणि पावसात कसे सुकी मच्छी जास्त साठवतात, तर मग चव पण त्याची अजून छान लागते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे भाकरी सोबत, तांदळाच्या भाकरी सोबत तर अजून चविष्ट लागते. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.